नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला CRIचं जे आरआयचं आपलं 5 HP सोलर जे आहे त्याविषयी माहिती थोडीफार देणार आहे, खोलणार आहे त्या पाईपाला व पाणी वगैरे मी तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी दाखवणार आहे कशा प्रकारे पाणी मारते. आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. तर चला आपण सुरू करूया. मी या ठिकाणी या पाईपाला खोलतो वगैरे, तोपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. तुमच्या सपोर्टने 1000 सबस्क्रायबर आपले पूर्ण लवकरच होतील असे मला वाटते. व मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1000 सबस्क्रायबर झाले की मी तुम्हाला जे सरप्राईज आहे ते दाखविणार आहे. काय सरप्राईज, कशा प्रकारे आहे, तर सुरुवात करूया चला. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी मोटर वगैरे चालू करून दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपली मोटर वगैरे कसं पाणी मारते. तर तुम्ही हेड विचारत होता, तर 30 मीटरचं जे आहे ते आपलं मोटरचं जे हेड आहे ते 30 मीटरचं आहे. व आपली विहीर जी आहे ती 50 फूट विहीर आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 50 फुटाची विहीर आहे आपली. तर चला आपण मोटर वगैरे सुरू करूया. कशा प्रकारे पाणी मारतं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. या ठिकाणी याचं बटन आहे. बटन या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे बटन आहे त्याचं या ठिकाणी आहे. तर आपण मोटर जी आहे ती चालू केलेली आहे. तर तुम्ही पाणी प्रॉपरली पाहू शकता या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली मोटर वगैरे चालू आहे. खूप छान पद्धतीने पाणी मारते. तर तुम्हाला जर तुमचं सोलर वगैरे कमी पाणी मारत असेल तर तुम्ही या ठिकाणी ज्या प्लेट आहेत हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी किती धूळ बसलेली आहे. तर तुम्ही एखाद्या कपड्यानं वगैरे याच्यावर साफसफाई वगैरे करून घेऊ शकता व पाणी देखील मारून याला पुसून घ्या. तर तुमच्या प्लेट ज्या आहेत त्या पूर्णपणे साफ होईल व तुम्हाला पाणी मारण्यात कुठलीही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी कधीकधी तुम्हाला आपलं जे स्टार्टर आहे ते प्रॉब्लेम देतं आहे, म्हणजे चालू होताना ओव्हर करंट असं या ठिकाणी नाव येईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओव्हर करंट म्हणून नाव येईल. तर याच्यावर तुम्ही उपाय म्हणून याच्या जे 2 पिन आहेत त्या काढून प्रॉपरली बसल्या तर तुम्हाला तो प्रॉब्लेम पाहायला भेटणार नाही. असं होतं आहे, बऱ्याच वेळा होतं आहे, मी अनुभवलं आहे. तर या ठिकाणी जर तुमचे कनेक्शन हे बरोबर बसवले नाही तरी तुमचं मोटर जे आहे ते कमी पाणी मारेल. कारण की मोटर जी आहे ती उलटी फिरते. प्लेट वगैरे चांगले आहेत CRIच्या. पण याच्यामध्ये मला मटेरियलची क्वालिटी जी आहे ती खूप आवडलेली आहे CRIची. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो आपला वीजरोधक बांबू आहे तो दाखवला नाही, पण या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेल व दाखवत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वीजरोधक बांबू. या ठिकाणी मित्रांनो वायरला प्रोटेक्शन म्हणून या ठिकाणी तुम्हाला ह्या नळ्या वगैरे पाहायला मिळतील. या ठिकाणी तुम्हाला क्लेम वगैरे ते प्लास्टिकच्या वायर वगैरे बांधण्यासाठी आहेत. GPS सिस्टीम वगैरे सोलरला आहे. GPS सिस्टीम मी तुम्हाला दाखवेल.
तर मित्रांनो, मला असं वाटतं स्टार्टरमध्ये GPS सिस्टीम वगैरे दिलेली आहे या ठिकाणी. आणि यामध्ये पण तुम्हाला जे सिम कार्ड आहे ते पाहायला भेटेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. दाखवत नाही पण यामध्ये एअरटेलचं जे सिम कार्ड आहे ते येऊन जाईल तुम्हाला. जो आपला बांबू आहे 6 फुटाचा, 6 फूट ह्या जमिनीमध्ये प्रॉपरली रोवलेला आहे आपण. त्या ठिकाणी सिमेंट वगैरे भरपूर प्रमाणात वापरून आपण त्याला फिट वगैरे केलेलं आहे. या ठिकाणी त्याची आर्थिंग वगैरे आहे. व CRIची जी कंपनी आहे ती मटेरियलच्या बाबतीत खूप हेवी मटेरियल देते. एकदा तुम्ही पण अनुभवा. काही तुमचे मनामध्ये प्रश्न येत असतील की हा प्रमोशन करते, मला काही वगैरे घेणं देणं नाही त्याच्यावर. मटेरियल वगैरे चांगलं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाणी वगैरे छान पद्धतीने मारते. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, पुन्हा एकदा सांगतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो मित्रांनो, मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा. व कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे बी कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.